महाराष्ट्र जंप रोप असोसिएशन, दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि स्वर्गीय उत्तमरावजी ठिकले स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये 22व्या सिनियर आणि 6व्या ऑल इंडिया जंप रोप चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नाशिक जिल्हा मल्टी गेम्स असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंग यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या सोहळ्यास नाशिक जिल्हा मल्टी गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख, सचिव हेमंत पांडे, चंद्रशेखर सिंग, क्रीडा मार्गदर्शक आनंद खरे, राजू शिंदे, नथुराम जाट आणि महाराष्ट्र जंप रोप असोसिएशनचे महासचिव दीपक निकम पाटील हे उपस्थित होते. दीपप्रज्वलन झाल्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व उपस्थितांनी सत्कार मूर्ती चंद्रशेखर सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे उद्घाटन झाल्यानंतर चंद्रशेखर सिंग यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले. मुझे आप लोगों को ये बताते हुए खुशी हो रही है, दिस इज द 22nd जंप रोप सीनियर नेशनल्स एंड 6th इंडिया ऑल इंडिया जंप रोप चैम्पियनशिप 2026 इज स्टार्टेड फ्रॉम टुडे. दिस इज 27th March 2026 in Nashik, and team have come across the country from different states here, and this championship will continue for 3 days, 27, 28 and 29. 29 is the closing ceremony. और जो भी बच्चे बॉयज़ एंड गर्ल्स आए हुए हैं देश के अलग अलग प्रांतों से, वो सारे लोग जो इसमें से विन करेंगे उनका ट्रॉफी वगैरह 29 को दिया जाएगा. क्लोजिंग सेरेमनी में प्राइज डिस्ट्रीब्यूशन वगैरह होगा. और मुझे खुशी हो रही है कि मेरे मित्र अशोक भाऊ दुधारे, राहुल जी देशमुख, ये प्रेसिडेंट ऑल गेम्स एसोसिएशन के यहाँ अवेलेबल है. पांडे साहब जनरल सेक्रेटरी है नासिक डिस्ट्रिक्ट एथलीट एसोसिएशन एंड ऑल गेम्स एसोसिएशन के, और मैं वाइस प्रेसिडेंट नासिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स एसोसिएशन. हम लोग जो है इस पर्टिकुलर चैम्पियनशिप को ऑर्गेनाइज कर रहे हैं विद द हेल्प ऑफ द पीपल ऑफ नासिक एंड ऑल्सो द स्पोर्ट्स लवर. और we will give all the best to all the people and the children, boys and girls जो लोग यहाँ आए हैं उनको हमारी शुभकामनाएं हैं. और हम चाहेंगे कि स्पोर्ट्स को इसी तरह बढ़ावा मिले और बच्चे आगे इसके बाद जो लोग यहाँ निकलेंगे वो वर्ल्ड रोप चॅम्पियनशिप में इंटरनेशनली खेलने के लिए जाएंगे. धन्यवाद. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या जंप रोप चॅम्पियनशिप स्पर्धेत 10 राज्यातील संघांनी सहभाग घेतलाय. मोठ्या चुरशीच्या वातावरणात स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेत 350हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतल्याची माहिती दीपक निकम पाटील यांनी दिली आहे. मी दीपक निकम, महासचिव महाराष्ट्र जंप रोप असोसिएशन. आज भारतीय जंप रोप महासंघाच्या वतीने, त्यांच्या परवानगीने महाराष्ट्र जंप रोप असोसिएशनच्या वतीने 22व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय जंप रोप अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन
स्वर्गीय मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल हिरावडी नाशिक येथे होत आहे. या स्पर्धेचं आयोजन महाराष्ट्र जम्प असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेलं असून श्री चंद्रशेखर सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा आयोजित झालेल्या आहेत. या स्पर्धांच्या आयोजनासाठी श्री नाशिक जिल्हा मल्टीगेम असोसिएशनचे हेमंत पांडे सर, राहुल देशमुख सर व शिवछत्रपती अशोक दुधारे सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेकरता संबंध भारतातून जवळपास 350 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला असून स्पर्धेचं टेक्निकल डायरेक्टर म्हणून श्री नाथुराम जट सर काम बघणार आहेत व त्यांच्याबरोबर महाराष्ट्राचे अमन वर्मा, विद्येश मोरे, तन्मय कर्णिक हे या स्पर्धेला पंच म्हणून काम बघतील. या स्पर्धा आजपासून 3 दिवस इथे सातत्याने चालू असतील. या स्पर्धेतून ज्या खेळाडूंची निवड होईल ते खेळाडू पुढे चायना येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतील आणि नक्कीच भारताकरता पदक प्राप्त करून भारताचं नाव मोठं करतील अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद. 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विक्रम दुधारे, प्रशांत पिंपळाळेकर, अविनाश वाघ, आनंद चकोर, भूषण भटाटे, रामा हटकर, अमन वर्मा, तन्मय कर्णिक, ज्योती निकम, राजू वानखेडे हे प्रयत्नशील आहेत.